अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात फोटोशूट वेळी उद्धव ठाकरे शिंदेंमधला दुरावा दिसला। ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यास नकार, दोघांनी एकामेकांकडे बघणंही टाळलं। उद्धवजींना 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही, मात्र तुम्हाला आमच्याकडे यायचं असेल तर संधी। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर। विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट। ठाकरेंना पाहताच फडणवीसांनी नमस्कार म्हटलं। अंबादास दानवेंचा निरोप समारंभासाठी जाताना भेट। अंबादास दानवेंसारखा कार्यकर्ता दिल्यानं मुख्यमंत्र्यांचे आभार, पण माझी माणसं हिरावली त्याचं काय? उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला। आमदार गोपीचंद पडळकरांकडून जितेंद्र आव्हाडांना शिवीगाळ। विधान भवनाच्या गेटवर दोघांमध्ये वाद, पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आव्हाडांचा आरोप। माझ्यावरील हल्ल्याचं मास्टरमाइंड बावनकुळे आहेत का? प्रवीण गायकवाडांचा सवाल। तर भाजपा हल्ल्याचं समर्थन करत नाही, आरोपांवर स्पष्टीकरण देत बावनकुळेंकडून कारवाईची ग्वाही। मनसे नेत्यांच्या शिबिरात उद्धव ठाकरेंसोबत युतीचा सूर। बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचा बाजूने कौल। तुमच्या मनासारखं करू, पण थोडं थांबा, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला। रोहित पवारांची आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती। नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून नावाची घोषणा। महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना अटक करा अशी मागणी करत पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंकडून विषप्राशन। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग।